औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 25 जुलै 2026 रोजी असून यात्रा कालावधी दिनांक 15 जुलै ते 29 जुलै 2026 असा आहे. या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या कालावधीत पंढरपूर शहरात कायदा व सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी दिनांक 15 जुलै ते 29 जुलै 2026 या कालावधीमध्ये मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल तसेच मांसजन्य पदार्थ विक्रीवर उपविभागीय दंडाधिकारी सचिन इतापे यांनी बंदी आदेश जारी केले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163(2) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून उपविभागीय दंडाधिकारी श्री इतापे यांनी सदर आदेश जारी केले आहेत. करकम व परिसरात मांस, मटण विक्रीस मनाई. आषाढी यात्रेसाठी राज्यातील विविध ठिकाणं व महत्वाच्या पालख्या करकम तालुका पंढरपूर येथे मुक्काम करीत असतात. या ठिकाणी लाखो भाविक करकमसह आसपासच्या गावात मुक्कामास असतात. विविध सामाजिक व राजकीय संघटनांकडून तसेच भाविकांकडून मांस, मटण विक्रीस बंदी घालावी अशी मागणी होती. या अनुषंगाने करकम व पांढरेवाडी, ओहळे, देवडे, खेडभोसे येथे दिनांक 20 जुलै ते 25 जुलै 2026 या कालावधीत मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल तसेच मांसजन्य पदार्थ विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163(2) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून उपविभागीय दंडाधिकारी श्री इतापे यांनी सदर आदेश जारी केला आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे.